नमस्कार. व्हॅनिला कस्टर्ड आईस्क्रीम घरी बनवलं आहे. एकदम छान झालं आहे. साध्या सोप्या पद्धतीने कसं बनवायचं ते दाखवते. आईस्क्रीम बनवण्यासाठी अर्धा लिटर फुल फॅट मिल्क घ्या, म्हणजेच म्हशीचं दूध घ्या. त्यातलं थोडंसं दूध काढून घेतलं एका बाउलमध्ये. दूध उकळायला ठेवलं. त्यामध्ये पाववाटी साखर घातली. या वाटीमधल्या दुधात 3 चमचे कस्टर्ड पावडर घालून मिक्स केली. दुधाला छान उकळ आली आहे. गॅस बारीक केला. कस्टर्ड असलेलं दूध त्यामध्ये मिक्स करून शिजवून घेतलं. हे बघा छानपैकी शिजलं आहे. गॅस घालवला. थंड करून घ्यायचं. थंड झालेलं कस्टर्ड कंटेनरमध्ये ओतून प्लॅस्टिक किंवा फॉईल पेपरने रॅप करून झाकण लावून 2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवा. 2 तासांनी क्रीम फेटून घेण्यासाठी एक प्लेट घेतले. त्यामध्ये आईस क्यूब घेतलेत. त्यावर एक बाउल ठेवून त्यामध्ये अर्धा कप फ्रेश क्रीम घालते. आता हे क्रीम मी 8 ते 9 मिनटं हाय स्पीडवर बीटरने फेटून घेते. हे बघा असं फेटून घ्यायचं. मध्येच असं बघायचं. हे बघा अजून थोडंसं पातळ आहे. पुन्हा 3-4 मिनटासाठी हे फेटून घेते. हे बघा असं मस्त मऊ टोकदार घट्ट क्रीम तयार झालं. क्रीम फेटताना ते क्रीम थंड असावं आणि भांड्याच्या खाली बर्फ असावा हे लक्षात ठेवा. फ्रीजमध्ये ठेवलेलं कस्टर्ड काढलं ते यामध्ये घालते. कस्टर्डचा स्मेल पण खूप छान येतो आहे. तर यामध्ये हे मिक्स करायचं आहे. क्रीमला अजिबात गोडवा नसतो, त्यामुळे यामध्ये 2 चमचे पिठी साखर आणि 1 चमचा व्हॅनिला इसेन्स घाला. व्यवस्थित मिक्स करा. पुन्हा बीटरनी 3 ते 4 मिनटं फेटून घ्या. फेटल्यामुळे आईस्क्रीम खूप छान क्रीमी बनतं. तुमच्याकडे फेटण्यासाठी बीटर नसेल तर मिक्सरचं भांडं फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवून थंड करा. थंड झालेल्या मिक्सरच्या भांड्यात थंड क्रीम घाला आणि मिक्सरमधून चालू बंद स्थितीत फिरवून घ्या. या पद्धतीने मिक्सरमध्ये सुद्धा खूप छान क्रीम फेटता येतं. हे बीटरनी मस्त फेटून झाले. एका कंटेनरमध्ये आईस्क्रीमचं बॅटर ओतले. आतमध्ये बर्फ जमा होऊ नये म्हणून प्लॅस्टिक कव्हर करा आणि वरती झाकण लावून रात्रभर आईस्क्रीम सेट व्हायला ठेवते. दुसऱ्या दिवशी 12 तासानंतर आईस्क्रीम काढून बघितलं. आहा, मस्त झालं आईस्क्रीम. इतकं सुरेख झालं आहे. तर आता मी सुरीने कट करते. छानपैकी असं आईस्क्रीम झालेलं आहे. एकदम मुलायम झालं आहे. GMS आणि CMC पावडरचा वापर न करता घरी असं सुंदर असं मुलायम आईस्क्रीम बनवता येतं. तर तुम्ही हे आईस्क्रीम साध्या सोप्या पद्धतीने नक्की बनवा. मुलांना पण सुट्ट्या आहेत तर असं आईस्क्रीमवर टुटी फ्रुटी ड्रायफ्रुट्सनी अशी सजावट करून होममेड आईस्क्रीम एन्जॉय करा. अशाच मधूच किचन चॅनलच्या छान छान रेसिपी पाहत राहा, करत राहा आणि खात राहा. धन्यवाद.